श्री स्वामी समर्थ स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, तुमची मुलं जातील तिथे त्यांना यश मिळेल, कारण त्यांच्या पाठीशी फक्त आई वडिलांचा आशीर्वाद नाही तर तुमच्या कष्टांची ताकद उभी आहे. तुम्ही किती रात्री जागून काढल्या, किती वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या फक्त मुलांच्या भविष्यासाठी. स्वामी म्हणतात, एकही त्याग वाया जात नाही. तुमचे मुलं जातील आता तिथे यश मिळेल त्यांना. तुमचं मूल आज छोटं असेल, कदाचित अजून मार्ग शोधत असेल, कधी चुका करत असेल, कधी हट्टपणा करत असेल, पण लक्षात ठेवा ते घडत आहे. यश एका दिवसात मिळत नाही, ते संस्कारातून तयार होतं आणि तुम्ही दिलेले संस्कार त्यांच्या आयुष्यात प्रकाश बनतील. स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांच्या कपाळावर परिश्रमाची रेषा आहे, त्यांच्या हातात क्षमता आहे आणि त्यांच्या मनात स्वप्न आहे. त्यांना फक्त तुमचा विश्वास हवा आहे. कधी कधी तुम्ही चिंता करता, माझं मूल योग्य मार्गावर आहे का, त्याला योग्य मित्र मिळतील का, त्यांचं करिअर नीट होईल का. स्वामी म्हणतात, जिथे प्रेमाचं घर असतं तिथे मुलं भरकटत नाही. त्यांना आवडण्यापेक्षा त्यांचं ऐका, त्यांना आदेश देण्यापेक्षा त्यांना समजून घ्या, कारण आजची मुलं फक्त शब्द ऐकत नाही, ती भावना ओळखतात. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ते स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतील. स्वामी म्हणतात, तुमचं मूल परदेशात जाईल किंवा मोठ्या शहरात जाईल किंवा छोट्या गावात स्वतःचा मार्ग तयार करेल. जिथे जाईल तिथे त्याचं नाव होईल. पण लक्षात ठेवा, यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे चांगला माणूस बनणं आहे. तुमच्या मुलांनी तुमच्यासारखं प्रामाणिकपणा शिकावं, तुमच्यासारखी मेहनत करावी आणि तुमच्यासारखं मन मोठं ठेवावं, हीच खरी कमाई आहे. त्यांच्या प्रत्येक पावलावर माझं संरक्षण असेल, त्यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांचं योग्य दिशा मिळेल. आता तुम्ही घाबरू नका, फक्त त्यांना उडू द्या, कारण पक्षी घरट्यात कायम राहत नाही, पण घरट्याची आठवण त्याला आयुष्यभर असते. तुमच्या मुलांना तुमचं प्रेम, तुमची साथ, तुमची प्रार्थना नेहमी तुम्हाला जाणवत राहील आणि एक दिवस ते परत येऊन म्हणतील, आई बाबा तुमच्यामुळे शक्य झालं. त्या दिवशी तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असतील आणि मनात शांत समाधान असेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुमची मुलं तुमचं नाव उजळवतील, त्यांच्या यशात तुमचा आता त्याग दिसेल, त्यांच्या उंचीमध्ये तुमचं प्रेम असेल. आजपासून चिंता कमी करा, प्रार्थना वाढवा, राग कमी करा, विश्वास वाढा, कारण तुमच्या मुलांचं भविष्य भिंतीवर नाही आहे, विश्वासावर उभं राहते. आईबाबाच्या मनात एक इच्छा होते, आपलं मूल आनंदी राहावी, त्यांचं मोठं व्हावं, सगळं एक माणूस अन्नदाता म्हणून चांगलं राहावं. स्वामी म्हणतात, ज्या घरात चांगले संस्कार असतात तिथल्या मुलांना मी स्वतः मार्ग दाखवतो. तुम्ही कधी कधी काळजी करता, नोकरीचं काय होईल, शिक्षणाचं यश होईल का, चुकीच्या संगतीत पडतील का. ही काळजी प्रेमात असते, कारण मुलं म्हणजे हृदयाचा तुकडा असतात त्यांच्या आईवडिलांसाठी. तुम्ही त्यांच्यासाठी रात्रभर जागलात, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी धावपळ केली, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. स्वामी म्हणतात, तुमचा आता त्याग व्यर्थ जाणार नाही. तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना योग्य लोक भेटतील, योग्य संधी मिळतील, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळेल, कारण तुम्ही त्यांना प्रामाणिकपणा शिकवलाय, चूक केली तर माफी मागायला शिकवलाय, मोठ्याचा आदर करायला शिकवलाय. हेच तर खरे यश आहे. यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे चांगलं मन, यश म्हणजे आत्मविश्वास, यश म्हणजे योग्य मार्गाने पुढे जाणे. तुमच्या मुलांना अडचणी येतील पण त्यास त्यांना घडवतील, अपयश येईल पण ते त्यांना मजबूत बनवतील. स्वामी म्हणतात, मी त्यांना पडू देणार नाही. तुमची मुलं जेव्हा बाहेर पडतील तेव्हा तुम्हाला थोडी भीती वाटेल, पण लक्षात ठेवा, तुमच्या प्रार्थना त्यांच्या सोबत असतील. तुमच्या घरातून जे चांगुलपणा गेलं आहे तेच त्यांना जगाचा सन्मान दिलं. आज तुम्ही जे काही पेरत आहात उद्या त्याचं सुंदर फळ मिळेल. तुमच्या मुलांना आत्मविश्वास द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांना सांगा, तू तयार आहे, तू करू शकतोस. हे 4 शब्द आयुष्यात बदलतं. स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांच्या कपाळावर माझा हात आहे. त्यांच्या वाटेत अडथळे आले तरी ते मार्ग काढतील, त्यांना नकार मिळाला तरी ते हार मानणार नाहीत, कारण त्यांनी तुकड्याकडून तुमच्याकडे चिकाटी शिकली आहे. तुम्ही त्यांना फक्त यशासाठी नाही तर चांगल्या आयुष्यासाठी तयार केलं. एक दिवस येईल जेव्हा तुम्ही अभिमानाने म्हणाल, ही माझी मुलं आहे. त्यांच्या यशात तुमचा वाटा असेल, त्यांच्या आनंदात तुमचं समाधान असेल. स्वामी म्हणतात, ज्याने मुलांसाठी मनापासून प्रार्थना केली त्यांच्या घरात निराशा राहत नाही. तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे, त्यांच्या वाटेवर प्रकाश आहे, त्यांच्या प्रयत्नांना दिशा आहे. तुम्ही फक्त प्रेम देत राहा, संस्कार देत राहा, आशीर्वाद देत राहा, कारण मुलं जिथे जातील तिथे त्यांना यश मिळेल, फक्त पदवीचं नाही तर आयुष्याचं.
स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या मनावर सदैव राहील आणि त्यांच्या पावलांना दिशा मिळेल, त्यांना स्वप्नांना पंख मिळतील. आईंच्या मनात नेहमी चिंता असते, माझं लेकरू ठीक असेल का? वडिलांच्या मनात नेहमी प्रश्न असतो, त्यांचं भविष्य सुरक्षित असेल का? स्वामी म्हणतात, तुमच्या डोळ्यातली ती काळजी मला दिसते, पण आता विश्वास ठेवा. तुम्ही त्यांना लहानपणा मोठं केलंय, रात्र जागून वाढवलंय, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, त्यांच्या शिक्षणासाठी कष्ट केले, त्यांच्या आनंदासाठी स्वतःचं दुःख लपवलं, पण त्याचा त्याग वाया जाणार नाही. तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना योग्य लोक भेटतील, योग्य संधी मिळतील आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळेल. स्वामी म्हणतात, मी त्यांच्या पावलांपुढे मार्ग मोकळा करतो आहे. कधी कधी मुलं दूर जातात शिक्षणासाठी, नोकरीसाठी, स्वप्नांसाठी. घरं आता रिकामी वाटतं, आईच्या डोळ्यात पाणी येतं, वडिलांचं शांत राहतात पण आतून तुटतात. पण स्वामी म्हणतात, दूर गेले तरी माझ्या संरक्षणात आहे. तुम्ही त्यांना संस्कार दिले, चांगलपणा शिकवलं, कष्टाची किंमत समजावली, हीच खरी तुम्हाला आता ताकद आहे. यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे प्रामाणिकपणे उभं राहणे, स्वतःच्या पायावर चालणे, चुका आता केल्या तरी पुन्हा उभं राहणे. तुमची मुलं पडतील कदाचित, पण कदाचित आता पडणार नाही, कारण त्यांच्या मागे आई वडिलांचे आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, ज्या घरात प्रेम असतं त्या घरची मुलं कधी हरवत नाही. आज जर ते संघर्ष करत असतील तर तो त्यांच्या घडण्याचा काळ आहे. आज जर त्यांना अपयश मिळालं तर ते त्यांना अधिक मजबूत करेल. तुम्ही आता फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहा, तक्रार करू नका, तुलना करू नका, विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी त्यांच्या कष्टांचं फळ देणार आहे. तो एक दिवस येईल जेव्हा तुमची मुलं स्वतःच्या यशावर उभी राहतील, तुमच्या डोळ्यात अभिमान येईल, लोक तुमच्याकडे बघून म्हणतील, तुम्ही खरंच चांगले संस्कार दिले. तुम्ही आज जे अश्रू ढाळत आहेत तिथे उद्या आनंदाचे असतील. तुमची मुलं चुकीचा मार्ग निवडला नाही तर जर कधीच चुकली तर योग्य वेळी त्यांना समजेल. स्वामी म्हणतात, मी त्यांच्या सोबत सावलीसारखं आहे. त्यांना योग्य मित्र मिळतील, वाईट संगत टळेल, चांगले गुरु भेटतील आणि त्यांचा योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल. आई वडिलांनी एकच काम करायचं, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि रोज मनापासून आशीर्वाद द्यायचा, कारण आशीर्वाद ही अशी शक्ती आहे जी कोणत्याही संकटापेक्षा मोठी असते. तुमच्या मुलांचं नशीब घडते आहे, हळू पण मजबूत पायावर. स्वामी म्हणतात, तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना यश मिळेल, कारण त्यांच्या पाठीशी तुमचं प्रेम आणि कृपा आहे. आता काळजी सोडा, डोळ्यात पाणी पुसा आणि मनात म्हणा, माझी मुलं सुरक्षित आहे, माझी मुलं सक्षम आहे आणि माझी मुलं यशस्वी होणार आहे. तुमची आता रात्र उशिरापर्यंत जागून त्यांच्या भविष्यासाठी चिंता करतात. त्यांच्या प्रत्येक परीक्षेत तुमचं हृदय धडधडत असतं. मुलं बाहेर पडत, घराबाहेर, शाळा, कॉलेज, नोकरीच्या वाटेवर तुमच्या डोळ्यात असतो विश्वास, पण मनात दडलेली असते भीती थोडीफार. मग जिथे जिथे तुमचं मूल पाऊल ठेवते तिथे तिथे त्यांना मेहनतीचं यश फुलं उमलतात. तुम्ही दिलेले संस्कार त्यांच्या पाठीशी कवच बनून उभे राहते. तुमचं प्रेम आणि प्रार्थना त्यांच्या वादळातूनही सुरक्षित काढेल. आईच्या अंजळीतून घेतलेले शिक्षण, तुम्हाला आता वडिलांच्या कष्टातून पाहिलेली धडा, हीच तर खरी त्यांची संपत्ती आहे, हीच तर त्यांची ताकद आहे मोठी. स्वामी म्हणतात, त्यांना थोडं पडू द्या, थोडं चुकू द्या, कारण पडल्यावरच माणूस उभा राहायला शिकतो. प्रत्येक अपयश त्यांच्या आयुष्यात नवं धैर्य घेऊन येईल. प्रत्येक अश्रू त्यांच्या डोळ्यातून नवीन स्वप्न घडवेल. तुमचं मूल जेव्हा एकटे वाटेल, मित्रांनी साथ सोडली असेल किंवा जगाने त्याला कमी लेखलं असेल, तेव्हा माझा हात त्याच्या खांद्यावर असेल. स्वामी म्हणतात, तुम्ही आता फक्त विश्वास ठेवा, त्यांच्या पाठीशी शब्दांनी नाही तर प्रेमाने उभा राहा. गुणापेक्षा मोठं असतं मन, पैशांपेक्षा मोठी असते माणुसकी. तुमच्या मुलांमध्ये ही दोन्ही आहे, म्हणून त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. जिथे जिथे ते जातील तिथे त्यांना चांगले लोक भेटतील, त्यांच्या आता प्रामाणिकपणाला योग्य साथ मिळेल. कधी कधी वाटेल की मार्ग खूप कठीण आहे, पण स्वामी म्हणतात, कठीण मार्गाचं मोठ्या यशाकडे देतात. तुमच्या लेकरांच्या कपाळावर मी यशाची रेषा लिहिली आहे, त्यांच्या नशिबात मेहनतीचं सोनं आणि प्रगतीची वाट ठेवली आहे. आईच्या डोळ्यातले अश्रू मी पाहतोय, वडिलांच्या कपाळावरची आठी मला जाणवते. पण आता काळ बदलतो आहे, तुमच्या घरात आनंद येतो आहे. तुमच्या मुलांच्या यशाने तुमचं मस्तक अभिमानाने उंचावणार आहे. स्वामी म्हणतात, त्यांना मोठी स्वप्न पाहू द्या, त्यांच्या पंखांना आकाश द्या, भीतीला साखळी तोडा, विश्वासाची वाट दाखवा. तुमच्या घरातून निघालेलं मूल फक्त तुमचं नाही, ते समाजाचं आहे, देशाचं आहे आणि माझ्या आशीर्वादाचं आहे. ते डॉक्टर असो, इंजिनियर असो, शिक्षक असो किंवा शेतकरी, काम कोणतंही असो, प्रामाणिकपणा त्यांचा खरा मानकरी. म्हणतात, यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे समाधान, यश म्हणजे चांगली माणसं मिळणं आणि रात्री शांत झोप लागणं. तुमच्या मुलांना हे सगळं मिळेल, आणि कारण त्यांच्या आई वडिलांचा आदर शिकला आहे, मोठ्यांचा मान राखला तर छोट्याचा प्रेम केलं आहे.
त्यांच्या आयुष्यात जेव्हा मोठा निर्णय घ्यायची वेळ येईल तेव्हा मी त्यांच्या मनात योग्य विचार ठेवेन. तुम्ही फक्त त्यांना सांगत राहा, आम्ही सोबत आहोत. हा एकच शब्द त्यांना पर्वत हलवण्याची ताकद देईल. स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांचं नशीब उजळत आहे. त्यांच्या हातात संधी येणार आहे आणि त्या संधीचं सोनं हे नक्की करतील. कधी कधी त्यांना राग येईल, कधी ते हट्टी होतील, पण त्यांचं मन स्वच्छ आहे. ते चुकले तरी पण योग्य मार्गावर येतील. तुमच्या घरात लवकरच आनंदाची बातमी येईल. त्यांच्या यशाचा फोन तुमच्या हातात येईल आणि त्याच दिवशी तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील, ओठांवर स्मित असेल आणि मनात एकच शब्द, स्वामी तुमचं कृपा आहे. स्वामी म्हणतात, तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना मान मिळेल, त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात प्रकाश भरून राहील. तुम्ही फक्त प्रेम द्या, संस्कार द्या आणि आशीर्वाद द्या. बाकी सगळं मी सांभाळतोय. कारण मुलं तुमची माझी आहे आणि त्यांच्या यशात तुमच्या प्रार्थनेचं फळ आहे. तुमच्या मुलांच्या पाठीशी फक्त तुमचे शब्द नसावे तर तुमचा विश्वास असावा. जेव्हा ते हरतील तेव्हा त्यांना तू अपयशी आहे असं म्हणू नका. त्यांना सांगा, हा फक्त एक प्रयत्न होता, पुन्हा करा. कारण अपयश ही शेवट नसते, ती सुरुवात असते. स्वमंतर प्रत्येक मुलं वेगळं असतं. कोणी अभ्यासात पुढे, कोणी कलेत पुढे, कोणी व्यवसायात पुढे. तुलना करू नका. तुलना केली तर आत्मविश्वास कमी होतो. तुमचं मूल तुमच्यासाठी खास आहे, त्याला तसं जाणवू द्या. कधी कधी ते शांत राहतील, खूप बोलणार नाहीत, पण याचा अर्थ ते कमजोर नाहीत. ते आतुर विचार करत असतात. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवा, 2 गोड शब्द बोला, तेवढ्याने त्यांना मोठी ताकद मिळेल. स्वामी म्हणतात, आईच्या प्रार्थनेत आणि वडिलांच्या कष्टात मुलांचं योग्य भाग्य लपलेलं असतं. मी आज जे काही सहन करताय ते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असतं. म्हणून तक्रार कमी करा, आशीर्वाद जास्त द्या. तुमची मुलं कधी दूर जातील, आपला संसार करतील, पण त्यांचं घर नेहमी आधार वाटेल असं ठेवा. घराचं प्रेमाचं वातावरण ठेवा. राग आले तरी रात्री झोपण्यापूर्वी बोलून द्या, कारण न बोललेले शब्द मनात हृदयात वाढतात. स्वामी म्हणतात, ज्या घरात संवाद असतो त्या घरातील मुलं आत्मविश्वासी होतात. पण त्यांना स्वप्न पाहू द्या, मोठा विचार करू द्या. कधी पडले तर उभं राहायला शिकवा, कारण आयुष्यभर तुमची आता त्यांच्या सोबत चालणार नाहीये, तर तुम्ही केलेले दिलेले संस्कार त्यांच्या सोबत कायम राहतील. एक दिवस तुम्ही शांत बसाल आणि तुमची मुलं तुमच्यासमोर यशाची बातमी घेऊन उभी राहतील. तेव्हा तुम्हाला जाणवेल, प्रत्येक गोष्टाचं चीज असतं. स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांच्या कपाळावर यशाची रेषा आहे. फक्त धीर ठेवा, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांना प्रेम द्या. रोज 2 मिनिटं त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण पालकांची प्रार्थना कधी वाया जात नाही. तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना आधार मिळेल, सन्मान मिळेल आणि समाधानही मिळेल. स्वामी म्हणतात, जिथे आईबाबांची प्रार्थना असते ते मुलांचं भविष्य सुरक्षित असतं. तुम्ही आता मुलांना शिकवलं, खोटं बोलू नका, कष्ट करा, कोणाचं वाईट करू नका. हे साधे शब्द वाटतात पण आयुष्यभर साथ देतात. मुलं मोठी होत जातात, त्यांचे विचार बदलतात, त्यांचे मित्र बदलतात, त्यांची स्वप्न मोठी होतात. कधी कधी ते तुमच्याशी कमी बोलतील, कधी रागवतील, कधी हट्ट करतील, पण लक्षात ठेवा, त्यांच्या मनात तुमच्यासाठी प्रेम कमी होत नाही, फक्त ते व्यक्त करायला त्यांना जमत नाही. स्वामी म्हणतात, तुमची मुलं आतून असं चांगली होतात, फक्त त्यांना समजून घ्या. तुम्ही त्यांना आधार द्या, फक्त अभ्यासासाठी नाही तर त्यांच्या मनासाठी. कधी कधी त्यांना फक्त ऐकून घ्या, सल्ला देण्यासाठी त्यांचं मन जाणून घ्या. तुमच्या आता एका विश्वासाने त्यांचा विश्वास वाढतो. तुमच्या एका शब्दाने त्यांचं मन तुटून शकतं. म्हणून प्रेमाने बोला, त्यांना सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जेव्हा तुमचे मुलं घरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांचं जग मोठं वाटतं. स्पर्धा असतो, ताण असतो, अपेक्षा असतात, पण त्यांच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद असतो. स्वामी म्हणतात, मी त्यांना योग्य लोकांशी जोडतो. त्यांना चांगले मित्र भेटतील, योग्य गुरु भेटतील, योग्य संधी भेटतील, कशी अपयश भेटतील, पण ते शिकतील, कधी पडतील पण पुन्हा उभे राहतील, कारण त्यांना घरातून आता धैर्य दिले आहे, शिकले आहे. तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना वागणुकीने लोक जिंकतील, त्यांच्या नम्रतेने सन्मान मिळेल, त्यांच्या मेहनतीने यश मिळेल आणि एक दिवस त्यांच्या यशाची बातमी येईल तेव्हा तुमची डोळे पाणावतील. तुम्ही म्हणाल, आपली मेहनत फळाला आली. पण खरं सांगायचं तर तुम्ही आता तिथे तुमच्या प्रेमाचं जिंक असेल. स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांचं भविष्य उजळ आहे. तुम्ही आता फक्त एक गोष्ट करा, त्यांच्यावर शंका घेऊ नका, त्यांच्यावर विश्वास ठेवा. मुलांना पैसा देण्यापेक्षा वेळ द्या, मोठी गोष्टी देण्यापेक्षा चांगले संस्कार द्या, कारण पैसा कधीही कमी जास्त होतो पण संस्कार कायम राहतात. तुमची मुलं तुमचं प्रतिबिंब आहे. तुमचं प्रेम त्यांच्यात दिसेल, तुमचा स्वभाव त्यांच्यात दिसेल. आज तुम्ही जसं वागाल तसं ते उद्या जगाशी वागतील. म्हणून घरात प्रेम वाढवा, एकमेकांशी आदराने बोला, लहान गोष्टीवरून वाद वाढवू नका, कारण घराचं वातावरण मुलांच्या मनात असतं. स्वामी म्हणतात, जिथे घरात शांती असते तिथे मुलांचं यश दूर नसतं. तुमच्या मुलांची स्वप्न मोठी असतील,
त्यांना उंच भरारी द्यायची असेल त्यांना थांबवू नका, त्यांना उडू द्या, पण त्यांना आठवण द्या घर नेहमी त्यांच्या मागे आहे. तुमची मुलं फक्त करिअरमध्येच नाही तर आयुष्यातही यशस्वी होतील. त्यांना चांगले जीवनसाथी मिळतील, त्यांना चांगले मित्र मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं मनाचं समाधान मिळेल. तुमचं घर त्यांच्या यशाने उजळेल, तुमच्या चेहऱ्यावर अभिमान दिसेल. स्वामी समर्थांचा हात तुमच्या मुलांच्या डोक्यावर आहे. ते त्यांना योग्य दिशा देतील, योग्य निर्णयाची बुद्धी देतील, वाईट संगतीपासून दूर ठेवतील. तुम्ही आता फक्त 2 मिनटं त्यांच्यासाठी प्रार्थना करा. स्वामी म्हणतात, ज्या घरात कष्टाची भाकर खाल्ली जाते त्या घराची मुलं कधीच उपाशी राहत नाही. तुम्ही आता कदाचित श्रीमंत नव्हता, पण तुम्ही त्यांना मूल्य दिलं. तुम्ही आता कदाचित मोठी शाळा देऊ शकले नाही, पण तुम्ही त्यांना मोठं मन दिलं. तुम्ही कदाचित प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकला नाहीत, पण ते तुम्ही त्यांना योग्य आणि अयोग्यचा भान दिला. हीच तर त्यांची खरीच संपत्ती आहे. आज जे काही संघर्ष करत असतील, परीक्षेत ताण असेल, नोकरीची चिंता असेल, व्यवसायाचे चढ उतार असतील, पण हा काळ कायमचा नाही आहे. स्वामी म्हणतात, त्यांच्या पावलावर माझा हात आहे. कधी कधी मुलं आता तुमच्याशी कमी बोलतील, व्यस्त असतील, थोडी दूर गेल्यासारखी वाटतील, पण त्यांचं प्रेम कधीच कमी झालेलं नसतं. हे फक्त स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी गुंतलेले असतात. आईच्या मनात एक भीती असते, माझं लेकरू एकटं पडेल का? वडिलांच्या मनात एकच विचार असतो, त्याचा योग्य संधी मिळेल का? स्वामी म्हणतात, तुमच्या लेकरांना मी एकटं सोडणार नाही. ते जिथे जातील तिथे त्यांना योग्य लोक भेटतील, तिथे योग्य मित्र भेटतील, वाईट मार्ग टळेल. जर कधी चूक झालीच तर ती त्यांना शिकवेल, तोडणार नाही. तुम्ही जिथे फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहा, त्यांना दोष देऊ नका, तुमच्या तुलना करू नका, त्यांच्यावर विश्वास ठेवा, कारण विश्वास ही सर्वात मोठी ताकद आहे. एक दिवस येईल जेव्हा मुलं तुमच्या समोर उभं राहून म्हणेल, आई बाबा तुमच्यामुळे शक्य झालं, आणि त्या क्षणी तुमच्या आयुष्याचा थकवा सगळा आता नाहीसा होईल. स्वामी म्हणतात, तुमच्या घरात अभिमानाचे दिवस येणार आहे. तुमच्या मुलांना चांगली नोकरी मिळेल, त्यांच्या मेहनतीला मान्यता मिळेल, लोक त्यांचं कौतुक करतील, पण त्याहून मोठं यश म्हणजे ते चांगले माणूस बनतील. कारण यश पैशात मोजता जात नाही, ते स्वभावात दिसतं. तुम्ही आता त्यांना प्रेम दिलं, संस्कार दिले, आदर शिकवला, ही तर बीज आता फळ देणार आहे. कधी कधी वाटतं आपण इतकं केलं फक्त, पण अजून काही मिळालं नाही. पण स्वामी म्हणतात, कष्टाचं झाड हळूच वाढतं, पण त्याचं फळ गोड असतं. तुमच्या त्या मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे, फक्त धीर ठेवा. आज त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना करा, रोज त्यांना आशीर्वाद द्या. सन्मानाने नाही तर विश्वासाने बोला, कारण आई वडिलांचा आशीर्वाद कोणत्याही संकटापेक्षा मोठा असतो. एक दिवस तुमच्या घरात साजरा होईल यशाचा, आनंदाचा, आणि त्या दिवशी तुम्ही शांतपणे म्हणाल, स्वामी धन्यवाद. स्वामी म्हणतात, तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना यश मिळेल, कारण त्यांच्या पाठीशी मुलं आता तुमचं प्रेम आणि माझं रक्षण आहे. आजची काळजी सोडा, मन हलकं करा आणि विश्वासाने ठेवा. तुमच्या मुलांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणारच आहे. आई बाबांनो, तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी करत करत तुम्ही आता स्वतःला विसरून जाता. त्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या यशात तुम्ही हसता आणि त्यांच्या प्रत्येक अपयशात तुमचं मन हातून तुटतं. पण आता थोडंसं थांबा, डोळे मिटा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या घरात जन्माला आलेलं प्रत्येक मूल नुसतं योगायोगाने नसतं, ते एक एक आशीर्वाद असतं, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर असतं, आणि त्या उत्तराची उद्धाराचा जबाबदारी मी स्वतः घेतलेली आहे. तुम्हाला वाटतं माझं मूल खूप साधं असे, इतरांच्या मुलांसारखं हुशार नाही, पण स्वामी म्हणतात, प्रत्येक मुलाचा सुगंध वेगळा असतो. मोगरा आणि गुलाब एकमेकांसारखे नसतात, तर पण दोघांचीही किंमत तितकीच असते. मुलांचं आता तुमचं काहीतरी खास असेल, कदाचित ते अजून तुम्हाला दिसत नाही, कदाचित त्यांना स्वतःलाही माहीत नाही, पण योग्य वेळ आले की ते सगळं बाहेर पडेल. जगात स्पर्धा खूप आहे, लोकांची अपेक्षा खूप आहे, नातेवाईकांची तुलना खूप आहे, त्यांचं मूल किती पुढे गेलं पण अजून आता इथेच आहे, हे शब्द तुमच्या मनात टोचतात. पण स्वामी म्हणतात, तुलना म्हणजे विष आहे. तुमच्या मुलाची वाट वेगळी आहे, त्याचं वेळ वेगळं आहे, त्यांचं यशही वेगळ्या रूपात येणार आहे. कधी कधी मुलं फक्त शांत बसलेलं असतं, फोन असतात, डोळ्यात विचार असतात, तुम्हाला वाटतं हे काही करत नाही, पण त्यांच्या मनात वादळ चाललेलं असतं, स्वप्न, भीती, अपेक्षा आणि स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. आईबाबांनो, त्याला ओरडण्यापेक्षा त्याला ऐका, त्याच्या डोक्यावर हात ठेवा आणि त्याला फक्त इतकं म्हणा, तू प्रयत्न कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. फक्त एकच वाक्य त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडवेल. स्वामी म्हणतात, जिथे जिथे तुमचं मूल जाईल तिथे त्याला योग्य लोक भेटतील. त्यांच्या वाटेत काही वाईट लोकही येतील, पण त्यांना ओळखायची बुद्धी त्याला मी देईन. तुम्ही फक्त त्याला सत्य आणि प्रामाणिकपणाची शिकवण द्या, कारण शेवटी जिंकतो तोच
जो मनाने स्वच्छ असतो. एक दिवस येईल जेव्हा तुमचं मूल तुमच्या समोर उभं राहील आणि आई बाबा तुमच्यासोबत तुमच्यामुळे शक्य झालं आणि त्या क्षणी तुमचे सारे कष्ट विसरले जातील. तुमच्या घरात सध्या कदाचित आर्थिक ताण असेल, शिक्षणाची फी असेल, खर्चाचे कर्ज असतील, जबाबदाऱ्या असतील. स्वामी मला सांगतात पण ही वेळ कायमची नाही. ही वेळ पण जाईल. तुमच्या मुलाच्या हातून एक मोठं काम होणार आहे, एक मोठी संधी येणार आहे आणि त्या संधीने तुमच्या घरात आनंद येणार आहे. तुम्ही फक्त नाव उमेद घेऊ नका. मुलासमोर मुलाचं कधी आपण गरीब आहोत असं म्हणू नका. त्यांना सांगा आपण मेहनती आहोत आणि मेहनती लोक कधीच हरत नाही. स्वामी म्हणतात तुमच्या मुलांच्या कपाळावर यशाची रेषा आहे. पण आता कदाचित ते उशिरा दिसेल पण ते नक्की दिसेल. कधी कधी ते अपयशी होतील, परीक्षेत ते कमी गुण येतील, नोकरीत नकार मिळेल, पण त्या दिवशी त्याला दोष देऊ नका. त्याच्या खांद्यावर हात ठेवा आणि म्हणा ही शेवट नाही आहे. कारण अपयश म्हणजे फक्त दिशा बदलण्याचा इशारा असतो आणि प्रत्येक वळणावर मी त्याच्यासोबत. तुमच्या घरात लवकरच एक अभिमानाचा क्षण येईल. नातेवाईक जे आज आहे प्रश्न विचारतात ते त्याचं कौतुक करतील. त्यांना ज्यांनी हसून घेतलं ते टाळ्या वाजवतील. पण त्याच दिवशी तुम्ही नम्र राहा, कारण यश टिकवायला नम्रता लागते. स्वामी म्हणतात मुलांना फक्त शिकवू नका, त्यांच्यासोबत शिका. त्यांचा फक्त आदेश देऊ नका, त्यांना समजून घ्या. त्यांच्या चुकांवर रागावण्याऐवजी त्यांना भीतीला समजून घ्या. त्यांच्या हट्टामागे कधी येवत एक वेदना असे, पण तुमचं मन त्यांचा आता योग्य मार्ग ठरेल. तुमचा दिवस येईल तुमचा आता जेव्हा मुलं त्यांच्यापेक्षा मोठे होतील, कमाईत पदात कदाचित विचारतही त्या दिवशी अभिमानाने बाळगा, कारण तेच तुमचं घर यश आहे. आणि शेवटी इतकंच आहे, आईबाबांनी तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना यश मिळेल, कारण त्यांचे तुमचं प्रेम घेतलं आहे, संस्कार घेतले आणि माझा आशीर्वाद घेतला. भीती सोडा, विश्वास धरा, प्रार्थना करत राहा. तुमच्या घरात आनंद येणार आहे. तुमच्या मुलांना नावाने मान मिळणार आहे आणि त्या दिवशी तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू दुःखाचे नाही तर अभिमानाचे असते. स्वामी म्हणतात मी आहे ना, तुमच्या लेकरांच्या पाठीशी आहे मी. तुमच्या मुलांना फक्त यश नाही तर योग्य मार्गही मिळेल. कधी कधी त्यांना वाट चुकल्यासारखं वाटेल, कधी निर्णय घेता येणार नाही, पण त्यावेळी तुम्ही आता शिकवलेलं चांगलपणा त्यांचं योग्य दिशा दाखवेल. त्यांना पैशात किंमत शिकवा, पण माणसाची किंमत जास्त आहे हेही शिकवा. त्यांना स्पर्धा शिकवा, पण आणि मत्सर नको हेही सांगा. त्यामध्ये ज्याच्या मनात नम्रता असते त्यांचं यश टिकतं. तुमचं मूल मोठं होईल, स्वतःचे निर्णय घेतील आणि कधी तुमच्याशी मतभेदही होतील, पण ते दूर जात आहे असं समजू नका. ते फक्त स्वतःची ओळख शोधत आहेत. त्यावेळी त्यांना समजून घ्या, कारण विश्वासाचं नातं आदेशाने नाही समजुतीने टिकतं. एक दिवस ते तुमच्याशी बसून बोलतील, त्यांच्या स्वप्नात सांगतील. त्यावेळी एक टीका करू नका, त्याच्या डोळ्यातला उत्साह पहा. स्वामी म्हणतात तुमचं मूल पडेल पण ते तुटणार नाही, कारण त्याच्या मागे आई वडिलांची आशीर्वाद आहे. तुम्ही फक्त त्यांना आठवण करून द्या, तुम्ही फक्त तुमच्या पाठीशी आहात. हे 4 शब्द मुलांना खूप मोठी ताकद देतात. कधी त्यांना अपयश आलं तर त्यांना त्यासोबत शांत बसावं, तेच करू नका. फक्त हातात हात ठेवा, त्यांना सांगून घ्या हे काय ते एकटे नाही येत आहे. स्वामी म्हणतात पालकांची सावली मुलांसारखी आयुष्यभर ढाल असते. मुलांच्या आता आयुष्यात योग्य मित्र असतील, योग्य संधी मिळतील, योग्य वेळ, योग्य संधी, योग्य निर्णय येतील. तुम्ही रोज शांत असून असं बसू नका. चिंतेपेक्षा प्रार्थना मोठी असते. प्रत्येक सकाळी त्यांच्यासोबत आशीर्वाद या, देवा माझ्या मुलांना यश चांगलं मनाने दे, कारण चांगलं मन असेल तरच यश आपोआप येतं. स्वामी म्हणतात तुमची मुलं फक्त नाव गमावणार नाही तर त्यांच्या लोकांच्या मनात स्थान मिळवतील आणि त्या दिवशी तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील आणि ते आता ते दुःखाचे नसतील, ते अभिमानाचे असतील. जेव्हा तुमची मुलं आयुष्यात पुढे जातील ना, तेव्हा तुम्हाला जाणवेल की त्यांना आता चालायला शिकवताना तुम्ही स्वतः किती वेळा पडलात. लहानपणी त्यांच्या हातात धरून चालवलं आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहायचे आणि त्या क्षणी तुमचं मन भरून येईल. स्वामंत आईबाबांचं प्रेम कधीच वाया जात नाही. तुम्ही त्यांच्यासाठी किती वेळा केलं, किती वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, किती वेळा स्वतःचा थकवा लपवलाय, ते सगळे देव पाहत होता. आज त्याचं फळ तुम्हाला आता मिळायला सुरुवात झाली. तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना आधार मिळेल. त्यांच्या बोलण्यात नम्रता असेल, त्यांच्या वागण्यात संस्कार असतील. लोक म्हणतील खूप छान मुलं आहेत आणि हे ऐकताना तुमचं हृदय आनंदाने भरून जाईल. यश म्हणजे फक्त मोठी नोकरी नाही आहे, तर चांगला मन नाही, चांगली माणसं भेटणं, चुकीच्या मार्गापासून दूर राहणं. स्वामी म्हणतात तुमच्या मुलांना मी चुकीच्या वाटेवर जाऊ देणार नाही. कधी कधी त्यांना कठीण प्रसंग येईल, स्पर्धा असेल, ताण असेल, कदाचित अपयशी येईल, पण ते खचणार नाही, कारण त्यांची घरातून शिकवले आहे पडल्यावर पुन्हा उभं राहायचे. आता तुमच्या एका प्रोत्साहाने त्यांचा विश्वास दुप्पट होईल आणि तुमच्या आशीर्वादाने त्यांना धैर्य मिळेल.
म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या निर्णय समजून घ्या आणि त्यांच्या चुका करू द्या, कारण चुकातूनच शिकायला मिळतं. स्वामी म्हणतात मी त्यांच्यासोबत चालतोय, तुम्ही फक्त काळजी करू नका. काळजीतूनही नाही, विश्वासूनही त्यांना बघा. आज जे काही शिकत आहे ते उद्या ते कमावतील, आज जे काही स्वप्न पाहत आहे ते उद्या पूर्णही करतील आणि त्याच दिवशी तुम्ही शांतपणे असाल. तुम्ही म्हणाल केवळ हे फक्त काही त्यांच्या मेहनतीचं फळ नाही, हे आपल्या आता घरच्या संस्काराचं फळ आहे. तुमच्या मुलांना योग्य जीवनसाथी मिळेल, योग्य मित्र मिळतील, योग्य मार्गदर्शक मिळतील, त्यांच्या आयुष्यात स्थिरता येईल, तुमचे आता समाधान येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांत येईल. स्वामी म्हणतात तुमचं घर त्यांच्या यशाने उजळेल. तुमच्या आता यशात तुम्हाला रोज प्रार्थना येईल, मोठ्या शब्दात नाही तर साध्या मनात. स्वामी म्हणतात माझ्या मुलांचं भलं करा, इतकंच पुरेसं आहे. तुम्ही आता मोठी झाली आहे, आईबाबांना थोडीशी भीती वाटते, आपण दूर जाणार नाहीत ना, पण लक्षात ठेवा खरं प्रेम कधी दूर जात नाही. तेही कितीही व्यस्त असले तरी त्यांच्या मनात काय स्थान कायम असतं. मुलांचं आता उज्ज्वल भविष्य असतं, त्यांच्या वाटेत प्रकाश असतात, त्यांच्या प्रयत्नात दिशा असतात. तुम्ही फक्त प्रेम देत राहा, त्यांचा आशीर्वाद देत राहा, त्यांना आधार देत राहा, कारण स्वामींची कृपा त्यांच्या पावलांवर आहे आणि जिथे आता स्वामींचा हात असतो तिथे यश दूर राहत नाही. स्वामी म्हणतात आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये शक्ती असते, त्यांचा आशीर्वाद माझी कृपा असते. त्यांनी आता तुम्ही चालायला शिकवलं, प्रत्येक पडेल उचललं तर जवळ घेतलं, चुकी केली तर समजावलं. आज जे काही मोठे झाले स्वतःचे निर्णय घेत आहे, स्वतःच्या चुका घडवत आहे, पण आता त्यांच्या पायांमध्ये तुमचे संस्कार आहे. कधी कधी ते हट्टीपणा करतील, पण ते आता कधी तुमचं ऐकणार नाही असं नाही, कधी चुकीचा निर्णय घेतील, पण लक्षात ठेवा चूक ही शेवट नसते, ही शिकवण सुरुवात असते. स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही त्यांच्या चांगल्या पांगल्यावरती सावली पारसही उभे आहे, त्यांच्या आता पायाचा अडथळा बनवू नका. त्यांना आता उडू द्या, त्यांना पडू द्या, कारण उडायला शिकण्यासाठी कधी कधी आकाशही भिडावं लागतं. आता तुमच्या मनात जी काय भीती आहे, माझं मूल आता पडलं आता आहे का, पण मी ती सोडा. स्वामी म्हणतात मी त्यांच्यासोबत चाललो आहे, ते जिथे जातील तिथे योग्य माणसं भेटतील, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल, त्यांच्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. आज जे काय कष्ट करत असतील, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असतील, नोकरीचं ताण सहन करत असतील, व्यवसाय धडपड करत असतील, हा काळ त्यांना आता मजबूत करतो. एक दिवस येईल जेव्हा त्यांची मेहनत फळ देईल, त्यांना आता सन्मान मिळेल, लोक त्यांच्याकडे आदराने पाहतील आणि तेव्हा त्यांना आठवेल आईची शिकवण, बाबांचं कडक पण प्रेमळ स्वभाव, घरातल्या साध्या पण मौल्यवान गोष्टी. म्हणतात ज्या घरात प्रामाणिकपणा असतो त्यात घराची मुलं आता उंच भरारी घेतात. तुम्ही कधी मोठ्या गोष्टी दिल्या नसतील, पण तुम्ही त्यांना चांगलेपणा दिला, तुम्ही त्यांना शिकवलं कष्ट करा, खोटं बोलू नका, कोणाचं वाईट करू नका. ही शिकवण त्यांना आयुष्यभर साथ देईल. तुमचं लेकरू जिथे जाईल तिथे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील, कारण त्यांच्यावर तुमचं प्रतिबिंब असेल. आज जर ते अपयशी झाले तर त्यांना रागवू नका, त्यांच्या मिठी मारा, त्यांना आता सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण आधार हा यशापेक्षा मोठा असतो. म्हणतो तुमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल आहे आणि तुम्ही आता विश्वास ढळू देऊ नका. आई वडिलांचं मन खूप नाजूक असतं, हे बाहेरून कठोर असतं पण आतून नेहमीच मुलांसाठी धडधडतं. तुमच्या त्या प्रार्थना रिकामी जाणार नाही, तुमचं प्रेम वाया जाणार नाही, तुमचे कष्ट दुर्लक्षित होणार नाही. एक दिवस तुमच्या त्या घरात आनंदाचा क्षण येईल. तुमचं त्या लेकरू हसत तुमच्या समोर उभं राहील आणि तुम्ही डोळ्यात पाणी आणून म्हणाल स्वामी आता तू खरंच साथ दिली आहे. आजपासून चिंता कमी करा, विश्वास वाढा, त्यांच्यासाठी रोज एक चांगला शब्द बोला, त्यांना ताकद द्या. आणि आता कारण जिथे आता आई वडिलांचा विश्वास असतो तिथे आता देवाची कृपा आपोआप येते. स्वामी समर्थ म्हणतात तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना यश मिळेल, कारण त्यांच्या पाठीशी तुमचं प्रेम आणि माझं रक्षण आहे. तुम्ही इतकी वर्ष मुलांसाठी जगलात, त्यांचा आता पहिल्यांदा पावलातून ते पहिल्यांदा शब्दांपर्यंत, पहिल्या शाळेतून ते मोठ्या स्वप्नांपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहिलात. तुम्ही त्यांना चालायला शिकवलं, पडले की उचललं, रडले की कवेत घेतलं, घाबरले की धीर दिला. आज ते मोठे झाले, स्वतःचे निर्णय घेत आहे, स्वतःच्या जागात रमले आहेत. कधी कधी तुम्हाला वाटलं आता त्यांना आमची काही गरज उरलेली नाही, पण स्वामी म्हणतात आई वडिलांची गरज कधीच संपत नाही, फक्त तितकं रूप आता तेवढं बदलतं. लहानपणी हात धरून चालावं लागतं, मोठेपणी फक्त विश्वास द्यावा लागतो. तुमच्या मनात एकच प्रश्न असतो, माझा मूल सुखी राहील का? या प्रश्नांसाठी तुम्ही आता देवाकडे हात जोडता. याच विचारांनी रात्री झोप लागत नाही. स्वामी म्हणतात तुमची ही प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. तुमचं मूल जेव्हा घराबाहेर पडतं तेव्हा आता त्यांच्या पावलांपुढे मी चालत असतो आणि त्याला हे न दिसता त्याचा मार्ग मोकळा करतो. कधी कधी त्याला चुकीचे लोक भेटतील, कोणा त्याला फसवेल, कोणी त्याला फायदा घेईल,
पण त्याचा प्रत्येक प्रसंगातून एक धडा शिकेल आणि तो धडा त्याला अधिक शहाणपण करेल. तुम्ही घाबरू नका. प्रत्येक जखम त्याला मजबूत करेल, प्रत्येक अडचण त्याला घडवेल. म्हणतात तुमच्या मुलात मोठं होण्याची ताकद आहे. फक्त त्याला वेळ द्या. फक्त फळ ते लगेच मिळत नाही. बीज जमिनीत रुजतं, मूळ घट्ट पकडत घेतात आणि मग झाड वर उगवतं. आज कदाचित मुलं मूळ संघर्ष तर करत असेल, नोकरीच्या शोधात भटकत असेल किंवा व्यवसायात नुकसान झालं असेल किंवा अभिमानात तुम्हाला आता मन लागत असेल, कारण शेवट ही सुरुवात आहे. आता तुम्ही त्याला दोष देऊ नका. तुम्ही काही करत नाही आहेत असं म्हणू नका. त्यांच्या मनात काहीच हजार शंका असतील. तुमचे शब्द त्याला मोडू शकतात किंवा घडवू शकतात. त्याला सांगा, आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हा विश्वास त्यांच्यासाठी औषध आहे. स्वामी म्हणतात तुमच्या घरात लवकरच बदल दिसेल. जे बदल थांबलेलं होतं ते आता चालू असेल. जे अडकलं होतं ते सुटेल. जिथे अंधार होतं ते प्रकाश येईल. ज्या मुलाच्या नावाने एका आनंदाची बातमी येईल. त्याची छोटी असेल पण त्या छोट्या आता आयुष्यातून मोठंही वाट घडेल. आईच्या मनातील चिंता हळूहळू कमी होईल. वडिलांच्या कपाळावरची आठी हसू बदलून गेल. स्वामी म्हणतात मुलांना फक्त पैसा देऊ नका, त्यांना वेळ द्या, त्यांना ऐका, त्यांच्या स्वप्नांवर हसू नका. जरी ती स्वप्न तुमच्यापेक्षा वेगळी असली तरी जग बदललं आहे, वाट बदलली आहे, पण संस्कार आणि प्रेम आजही तितकंच महत्त्वाचं. तुमचं मूल जर त्यांच्याशी आता मोकळं बोलत असेल तर ते तुमचं सर्वात मोठं यश आहे. त्यांचं मन जिंकलं तर जग जिंकणं त्यांच्यासाठी सोपं असेल. स्वामी म्हणतात त्याला कधी आता कधी पडू पण नका कधी, कारण त्याचं कायम आधारच आहे. तर पाय मजबूत होत नाही तर त्याला तोड पडला असेल. त्याच्या कधी तुम्ही एकटं सोडू नका. पण आता तुमच्या प्रार्थनेतही ताकद मोठी आहे. आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू आणि वडिलांच्या मनातले हाक हे सगळे आता सरळ माझ्यापर्यंत पोहोचते. तुमच्या घरात लवकरच अभिमानाचा दिवस उगवेल. तुमच्या तुम्ही नातेवाईकांसमोर हसत उभे राहाल. हे आमचं मूल आहे असं म्हणताना तुमचा आवाज थरथरेल. त्या दिवशी तुमचे कष्टाचे सार्थकी लागतील. तुमच्या सांगण्यात आता सोनं होईल. पण लक्षात ठेवा, यश आता तुम्हाला आलं की मुलांना जमिनीवर ठेवा. त्यांना नम्र राहायला शिकवा, कारण उंच उडता मुळे आता घट्ट असतील पाहिजे. स्वामी म्हणतात तुमचं मूल फक्त तुमची नाही आहे, ते समजण्यासाठी आहे. त्यांच्या कामातून, त्यांच्या स्वभावातून, त्यांच्या वागण्यातून लेकरांना आता प्रेरणा मिळेल. कधी कधी जे ते थकून आता जातील तेच मला समजत नाही असं म्हणतील, त्यावेळी त्यांना आता आठवण करून द्या तो कोणाचा मुलगा आहे, कोणाच्या प्रार्थनेतून जन्माला आला आहे. तुमचं मूल त्यांचं ताकद आहे, तुमचा तो विश्वास त्याची ढाल आहे आणि माझा आशीर्वाद त्याच्या वाट उजाळपण दीप आहे. आईबाबांनी तुमची चिंता सोडा, विश्वास ठेवा. प्रत्येक सकाळी 2 मिनिटं माझं नाव घ्या आणि तुमच्या मुलांपासून मनापासून शुभेच्छा द्या. बघा आता तुम्हाला हळूहळू सगळे बदलताना दिसेल. तुमच्या घरात हसू वाढेल, तणावात कमी होईल आणि समाधान येईल. आणि स्वामी म्हणतात तुमचे मुलं जिथे जातील तिथे त्यांना यश मिळेल, कारण त्यांच्या पाठीशी आईचं प्रेम आहे, वडिलांचे मेहनत आणि माझा आशीर्वाद आहे. भीतीला जागा देऊ नका, विश्वासाची ज्योत ठेवून ठेवा. तुमच्या घराचा उजेड तुमच्या मुलांच्या आशाने आणखी तेजस्वी होणार आहे. तुमच्या मुलांच्या आयुष्यात कधी वादळ येईल, कधी पाऊस येईल, कधी उन्हाची तीव्रता जाणवेल, पण लक्षात ठेवा प्रत्येक ऋतू आता कायम राहत नाही. आज जे काही कठीण वाटतंय ते उद्या आठवण बनेल. तुम्ही आता मुलांना फक्त मोठं करू नका, त्यांना मजबूत करा. त्यांना सांगा चुका करायला हरकत नाही, पण त्यात शिका. स्वामी म्हणतात जे मुलं आता पडून पुन्हा उभी राहतील तिथे आता पुढे मोठी होतील. कधी त्यांना आपसात आता तुला सहज करावं लागेल, कधी कधी कोणी आता कमी समजेल, पण त्यावेळी आता त्यांना तुमचं वाक्य आठवेल, तुम्ही कमी नाही आहे. हे वाक्य त्यांच्या मनात विजेसारखं झुंजेल आणि त्यांना योग्य वेळी ते आत्मविश्वासाचं झाड बनेल. तुमच्या मुलांना फक्त यशाचं ध्येय देऊ नका, त्यांच्या चांगल्या माणसाचं ध्येय द्या, कारण पैसा, पद, नाव हे सगळं बदलतं पण स्वभाव कायम राहतो. स्वामी म्हणतात तुमचं मुलं जिथे जातील तिथे त्यांना वागण्यात ओळखता जाईल. त्यांच्या नम्रता शिकवा, वडीलधाऱ्यांचा आदर शिकवा, गरजूंना मदत करायला शिकवा. हीच ती खरी श्रीमंती आहे. कधी कधी मुलं तुमचं ऐकणार नाही, पण स्वतःला अनुभव द्यायला शिका. त्यांना तर जाणून घ्या, पण त्यांना एक नक्की जाणवू द्या की घरात दरवाजे नेहमी उघडे असतात. ही जाणीव त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवते. स्वामी आईचं माया आणि वडिलांची सावली मुलांची आयुष्यभर बदलते. तुमचे मुलं एक दिवस तुमच्यापेक्षा मोठी होतील, ज्ञानात, पदात, अनुभवात, पण तुमच्यासाठी ती कायम लहानच राहतील. त्यांच्या प्रत्येक यशात तुमच्या त्यागाचा वाटा असते. म्हणून आजपासून चिंता सोडा, विश्वास धरा. त्यांच्या भविष्याबद्दल भीती बाळगू नका, तुमच्यासाठी प्रार्थना करा. स्वामी म्हणतात ज्या घरात मुलांची मनापासून शुभेच्छा दिली जातात त्या घरात सुखात विश्वासात असतं. तुमच्या त्या मुलांचं योग्य भाग्य आहे, फक्त नशिबावर नाही तर तुमच्या त्या प्रेमावर उभं आहे. स्वामी म्हणतात संस्कार हीच तर खरी संपत्ती आहे. हीच तर संपत्ती त्यांना
मोठं घर देऊ शकला नाहीत, कदाचित मोठी संपत्ती देऊ शकला नाहीत, पण तुम्ही यांना चांगलं मन दिलं तर हेच तर सर्वात मोठं देणं आहे. एक दिवस तुमचे मुलं स्वतःचा निर्णय घेतील, स्वतःचा मार्ग निवडतील. कधी ते तुमच्या मतापेक्षा वेगळ्या बोलतील तेव्हा रागवू नका, त्यांना समजून घ्या. कारण तर प्रत्येक पिढीचा विचार थोडा वेगळा असतो, पण मुळातले मूल्य तीच असतात. आदर, प्रेम, कष्ट, प्रामाणिकपणा. स्वामी म्हणतात, ज्या घरात संवाद असतो तिथे दुरावा राहत नाही. मुलाची मैत्री करा, त्यांना तर फक्त आदेश देऊ नका, त्यांना त्यांचं ऐका. कधी कधी त्यांना फक्त तुमच्या मिठीची गरज असते. कधी कधी एक वाक्याची आम्हाला तुझा अभिमान आहे हे शब्द त्यांना सगळं आता जग जिंकायची ताकद देते. तुमचे मुलं आयुष्यातल्या पुढे जातील, नोकरी स्थिर होतील, व्यवसायात यशस्वी होतील किंवा त्यांच्या स्वप्नांना सतत नाव कमवतील. पण ते जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांना आता घरात शांतता हवी असते. हे त्यांच्यासाठी सुरक्षित जागा असायला हवं, जिथे आता मन मोकळं करू शकतील. स्वामी म्हणतात, घरात प्रेम ठेवा, बाकी हे सर्व मी पाहतो. तुमचे मुलं कधी दूरही देशी जातात, कदाचित कधी वेगळ्या शहरात होतील, तेव्हा तुमचं मन आता हळवं होईल. पण लक्षात ठेवा, अंतर फक्त वाढवलं तरी नातं कमी होत नाही. तुमच्या शिकवणीचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात कायम राहील. कधी त्यांना अपयश येईल तेव्हा त्यांना सांगा, पुन्हा ते प्रयत्न करा. कधी ते थकतील त्यांना आठवण द्या, तुम्ही सक्षम आहे. तुमच्यात विश्वास ते स्वतःवर शिकवा, विश्वास द्या. स्वामी म्हणतात, तुमची मुलं समाजात नाव कमावतील, पण त्याहून महत्त्वाचं ती चांगली माणसं राहतील. आणि आता तुम्ही त्या कष्टाने त्यांना घडवत आहात, त्यांचं फळ भविष्यात दिसेल. एक दिवस ते तुमच्यासमोर उभे राहून म्हणतील, तुमच्यामुळे आता आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. त्या क्षणी तुमचे डोळे पाणावतील. तुमचे मुलं आता आयुष्यात सार्थकपणे झाल्यासारखं वाटेल. स्वामी म्हणतात, आईबाबांचं समाधानच माझं समाधान आहे. तुमच्या आयुष्यात मुलांचं आता सुख, शांती आणि स्थैर्य राहील. त्यांच्या पावलांमध्ये योग्य दिशा मिळेल. त्यांच्या आता मनात सद्बुद्धी राहील. तुम्ही आता रोज त्यांच्यासाठी चांगले विचार करा, त्यांच्यावर प्रेम करा आणि त्यांना आशीर्वाद द्या. कारण जिथे आईबाबांचा आशीर्वाद असतो तिथे यश आपोआप येतं. तेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हा तुमच्या मनात एकच विचार फिरत असतो, माझ्या लेकरांचं सगळं ठीक होईल, चालतंय का? हेच तर आई वडिलांची आता खरीच ओळख असते. स्वतःच्या दुःखापेक्षा मुलांचं सुख मोठं असतं. स्वतःच्या थकव्यापेक्षा मुलांची प्रगती जास्त महत्त्वाची असते. स्वामंत आई वडिलांचं मन म्हणजे माझं मंदिर आहे. तिथे आपल्याला प्रार्थना मी आधी वाया जाऊ देत नाही. कदाचित आज तुमच्या आता घरात संघर्ष असेल, पैशाची अडचण असेल, नोकरीचा ताण असेल, मुलांच्या शिक्षणाची चिंता असेल, पण हा अंधार कायमचं राहत नाही, पहाट यायची असते. तुम्ही आठवा, ज्या दिवशी तुमचं मूल पहिल्यांदा चालायला लागलं आहे त्या दिवशी त्यांना पहिल्यांदा आता आई किंवा बाबा म्हटलं आता, पण त्यांना आता किती आनंद झाला आहे. आज ते मोठे झाले आहे, पण त्यांच्यासाठी आता तू अजून हे जे की छोटंसं लेकरू आहे. स्वामी म्हणतात, त्यांच्या वाटेवर काटे आले तरी घाबरू नका, काट्यांमुळेच पाय मजबूत होतात. तुमचं मुलं जर आज अडचणीत असेल तर त्याला दोष देऊ नका, त्याला साथ द्या, त्याला समजून घ्या. कधी कधी मुलं बाहेर असतात पण आतून तुटलेले असतात. त्याला तुमच्या शब्दांची गरज असते, तुमच्या त्या विश्वासाची गरज असते. त्याला सांगा, अपयश आलं तरी आता आम्ही समजून तुझ्या सोबत आहोत. हा वाक्य त्याच्या आयुष्यात चमत्कार करू शकतो. स्वामी म्हणतात, ज्या घरात एकमेकांना आधार असतो त्या घरात संकट टिकत नाही. आजपासून राग कमी करा, तक्रार कमी करा, तुलना बंद करा. प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं, पण आई वडिलांचा आशीर्वाद सारखाच असतो. तुमचा मूल लेकरू कदाचित हळू चालत असेल, पण ते थांबलेलं नाही आहे. ते प्रत्येक प्रयत्न करत आहे, ते शिकत आहे, ते स्वतःला घडवत आहे. स्वामी सांगतात, वेळ लागेल पण योग्य वेळ येईल. तुमच्या घरात आनंदाचे दिवस येतील, नोकरीची खुशखबर येईल, घरात यशाचं पत्र येईल. हे लोक कौतुक करतील, पण त्याहून मोठं म्हणजे तुमचं मूल मनाने मजबूत होईल. आज जर तुम्ही त्यांच्या डोक्यावर हात ठेवून मनापुढे तुम्हाला आशीर्वाद दिला तर त्यांना आशीर्वाद प्रचंड ताकद देईल. कारण आई वडिलांचा शब्द देवाच्या शब्दासारखा असतो. स्वामी म्हणतात, तुमचे मुलं जिथे जातील तिथे त्यांना माझं संरक्षण असेल. म्हणून आजपासून थोडं चिंता देवाकडे सोडा, मनापासून विश्वास ठेवा, दररोज प्रेमाचं त्यांचं नाव घ्या. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांचा धीर द्या, त्यांच्यावर ओरडण्याऐवजी त्यांना एक दिवस तुमचं लेकरू तुमच्याकडे पाहून म्हणेल, तुम्ही आता माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून आता मी उभा राहिलो आहे. आणि त्याच दिवशी तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू असतील, पण मनात एक समाधान असेल. आई बाबांनी आता तुम्ही ज्या हाताने लेकरांना उचलले त्या हाताने आता थकवा जाणवतो आहे. केस आता पांढरे झालेत, पावलांना वेग कमी झाला आहे, पण अजूनही तसंच धडधडतंय. फक्त तुमच्या मुलांसाठी. तुमच्या मनात प्रेम असेल, विश्वास असेल, त्याचं नाव आहे. तुमच्या प्रत्येक स्वप्नात त्यांचं भविष्य आहे. कधी कधी तुमची देवासमोर उभे राहून म्हणता, स्वामी आता आमचं काही नको, फक्त मुलांसाठी सुखी ठेवा. ही निस्वार्थ प्रार्थना सगळं माझ्या चरणी येते. स्वामी म्हणतात, तुमचं हा व्यर्थ जाणार नाही. तुमच्या मुलांच्या आयुष्यात असा दिवस येईल की ते आता तुमच्यासाठी आधार बनतील.
आज ते जे शिकत आहे, ते धडपडत आहे, ते चुका करत आहे, पण त्या सगळ्यांतून ते घडत आहे. तुम्हाला वाटतं हे अजून काही लहान आहे, पण वेगळे त्यांना आता शिकवतोय, त्या आता ते ओढवतोय, घडवतोय. कधी-कधी ते तुमच्यासाठी उलट बोलतात, रागवतात, ते तुमचे सल्ले आता ऐकत नाही, पण त्या क्षणी तुमचं मन दुखावतं. पण स्वामी म्हणतात त्या रागामागे एक ताण असतो, त्यांच्या मनातील भीती त्यांना चिडचिड बनवते. त्यांना आता दोष देण्याऐवजी समजून समजून घ्या, त्यांना त्यांच्यासोबत बसा, त्यांच्या डोळ्यात एक डोळे चालून घासरून विचारा, तुला आता काय त्रास आहे? हा प्रश्न त्यांच्या मनात दार उडेल. तुमच्या मुलांनी आता तुमच्यासोबत सुख आता हवं आहे, त्यांच्यासाठी तुमचा आता अभिमान व्हायचा आहे. पण कधी-कधी मार्ग सापडत नाही. स्वामी म्हणतात मार्ग हरवला की घाबरायचं नाही, थांबायचा, विचार करायचा आणि पुन्हा चालायला सुरुवात करायची. तुमच्या मुलांच्या आयुष्यात कधी मोठे आता निर्णय येतील, नोकरीची संधी, लग्नाचा प्रश्न, घर येण्याचा विचार, नवीन व्यवसाय, हे त्यावेळी तुमचा अनुभव त्यांच्या उपयोगी पडेल. पण निर्णय त्यांना घेऊ द्या, कारण जबाबदारी घेतील की माणूस प्रगल्भ होतात. आईबाबांना तुम्ही फक्त त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांच्या अपयशात त्यांना दोष देऊ नका, त्यांच्या यशात त्यांना जमिनीवर ठेवा. स्वामी म्हणतात तुमच्या घरात हळूहळू समाधान येईल. ते तणावात होते ते आता कमी होतील, ते चिंता होते तिथे विश्वास येईल. तुमचं मूल कदाचित अजून थोडासा शोध घेत आहे, त्यांच्या स्वतःला ओळखायचं आहे, त्यांच्या मनात प्रश्न आहेत, मी कोण आहे, माझा ध्येय कोण आहे. या प्रश्नाचे उत्तर वेळ येईल आणि ती मी त्याला योग्य दिशेने नेईल. आम्ही त्याच्यावर फक्त अति अपेक्षा ओझं टाकू नका. अपेक्षा असू द्या, पण त्याच्यावर प्रेम जास्त ठेवा. प्रेमात ताकद असते, त्या मुलाला त्या माणसाला उभं करतं, ते त्याला आत्मविश्वास देतं. तुमच्या घरात एक दिवस असं येईल की सगळे एकत्र बसून हसतील, बोलतील आणि त्या जुन्या दिवसांची आठवण काढतील. त्या दिवशी मला जाणवेल आपण चिंता जास्त केली, कारण शेवटी सगळ्यात व्यवस्थित झालं असेल. स्वामी म्हणतात विश्वासात खरी संपत्ती आहे आणि तुमच्या मुलांना प्रामाणिक, संयम आणि कृतज्ञता शिकवतात. त्यांना सांगा यश आलं की देव विसरू नका आणि संकट आलं की हार मानू नका. जीवन चढ-उतार असतात आणि अपयश आणि उद्या यश असतं आणि आज अंधार असला तर उद्या पहाट असते. तुमच्या मुलांच्या पातळ्यावर आता तुम्हाला मी लक्षात ठेवून आहे. ते चुकीच्या वाटेवर गेले तर त्यांना थांबवेन, ते योग्य मार्गावर चालले तर मी त्यांना पुढे ठेवीन. पुढे तर तुम्ही नक्की फक्त मन शांत ठेवा. दररोज 2 मिनिटं त्यांच्यासाठी आशीर्वाद द्या. आईच्या मनातून निघालेले शब्द, त्यांच्या आता वडिलांच्या हृदयातून आलेली इच्छा तू खूप प्रभावी वाटते. तुमच्या घरात आता बदल सुरू झाला आहे. तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर नवीन आत्मविश्वास दिसेल, त्यांच्या बोलण्यात स्थैर्य येईल, त्यांच्या निर्णयात परिपक्वता येईल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल आता हा आपलं मूल खऱ्या अर्थाने मोठं झालं. आता तुमच्या वाटेत आता कधी-कधी अडथळे येतील, कधी लोक बोलतील, कधी परिस्थिती कठीण होईल, पण त्यांना आठवून राहू द्या मी एकटा नाहीये. घर म्हणजे फक्त भीती नाहीये, घर म्हणजे आधार आहे. फक्त ते तुमचं प्रेम हेच तर खऱ्या अर्थाने संरक्षण करते. कधी ते थकून घेणारे असतील, काही न बोलता शांत बसतील, पण एक वेळी अशा प्रश्नाचा भडीमार करू नका. फक्त पाण्याला ग्लास द्या आणि शांतपणे जवळ बसा. त्यांना कळू द्या लोक माझ्यासोबत आहेत. स्वयंमंत समजून घेणारे पालक तुमच्या आता मुलांना आयुष्यभराची ताकद देतात. तुम्ही आता त्यांच्या प्रत्येक स्वप्नाला साथ द्या, जरी ते तुमच्यापेक्षा वेगळं असलं तरी, कारण प्रत्येक पिढीचे मार्ग वेगळा असतो. त्यांना आता अपयश आलं तरी त्यांच्या आता जखमेवर मीठ चोळू नका, त्यांच्या जखमेवर हात ठेवा, कारण शब्द जखमा वाढवतात पण प्रेम जखम भरून टाळतात. स्वयंमंत तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे, पण त्यांना खूप महत्त्वाचं त्यांचं मन स्वच्छ राहील. त्यांना शिकवा, यश मिळालं तरी नम्र राहा, पैसा आला तरी अहंकार जगा, आता लोकांनी टाळ्या वाजवल्या तरी जमिनीवर पाय ठेवा. ही शिकवण त्यांना आयुष्यभर सुरक्षित ठेवेल. तुमच्या दररोज 2 मिनिटं शब्द फिरू द्या, काळजी करू नका, आम्ही आहोत, हे शब्द त्यांचं कवच. एक दिवस तुमची मुलं स्वतः पालक होतील, तेव्हा त्यांना कळेल तुम्ही किती मेहनत सहन केलं होतं, किती दिलं होतं. आम्ही तेव्हा ते म्हणतील आई बाबा तुमचा तर ऋण हा मोठा आहे. स्वामी म्हणतात पालकांची सेवा आणि आदर तुमच्या मुलांच्या आयुष्यात सुख वाढवेल आणि तुम्ही जे काही प्रेम देताय ते उद्या परत येईल. म्हणून मुलांना फक्त शिकवू नका, त्यांच्यासोबत जगा, त्यांना ऐका, त्यांचं कौतुक करा, कारण आत्मविश्वास बीज घरातून उगवते. म्हणतात मुलांचं आता कपाळावर यश आहे, त्यांच्या हृदयात प्रेम आहे. यश क्षणिक असू शकतं पण प्रेम कायम राहतं. मनात विश्वास ठेवा, ओठांवर आशीर्वाद ठेवा आणि हृदयात शांत ठेवा. तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना प्रकाश पसरवतील. स्वामी म्हणतात आता मुलांचे पंख द्या, पण ते मूळ विसरू देऊ नका. तुम्ही त्यांना उडायला शिकवा, पण घराची ओढ कायम ठेवा. त्यांचं मोठं स्वप्न पाहू द्या, पण माणुसकी जपायला शिकवा. आज जगात खूप स्पर्धा आहे, प्रत्येकजण मोठे जायला धडपडतो आहे. या धावपळीत कधी मन थकू शकतं. तुमची मुलं जिथे जागतील तिथे त्यांना आठवण द्या, जिंकणं पाहता मनवाचं नाही, ते पण शांत राहून महत्त्वाचं आहे. मग मन शांत असेल तर मार्ग आपोआप सापडतो. मुलांनी आता तुम्हाला जर मोठे यश मिळवलं तर त्यांना जर नम्र राहायला शिकावं आणि जर अपयश आलं तरी त्यांना धीर द्या.
दोन्ही वेळ त्यांना तुमची आता साथ हवी असते. कधी कधी मुलं आता चुकतील, काही निर्णय चुकीचे ठरतील, पण त्यांना दोष देऊ नका, त्यांना आधार द्या, कारण चुकांमधूनच अनुभव तयार होतो. स्वामंत मी त्यांच्या प्रत्येक पावलावर यश ठेवतो. मी फक्त नकारात्मक विचार सोडा, भीती कमी करा, विश्वास वाढवा. रोज सकाळी त्यांच्या नावाने एक चांगला विचार करा. माझी मुलं सुरक्षित आहे, माझी मुलं त्यांच्या योग्य मार्गावर आहे. हे शब्द त्यांच्या आयुष्यावर ऊर्जा बनवून असतील. असं दिवस येतील जेव्हा ते स्वतः आईबाबा होतील आणि त्यांच्या मुलांचा संघर्ष समजेल, त्यांच्या मनात त्याग समजेल आणि तेव्हा ते मनापासून म्हणतील आमच्या तर इतकंच केल्याबद्दल धन्यवाद. त्या दिवशी तुमचं आयुष्य पूर्ण झाल्यापर्यंत वाटेल. स्वामंत आईबापाच्या अश्रूमध्ये आशीर्वाद असतो. तुम्ही जिथे अश्रू ठेवतात तिथे आता भविष्यासाठी ढाळते, ते आता मनाने आनंदाने बदलतील. तुमचे मुलं फक्त करिअरमध्येच नाही तर नात्यांमध्ये यशस्वी होतील, चांगले मित्र निवडतील, योग्य जोडीदार निवडतील. त्यांचं आयुष्य आता संतुलित राहील, कारण आता त्याचं कुटुंब दोन्ही जपतील. तुमच्या घरात त्यांच्या यशाचे क्षण साजरे होतील, त्यांच्या प्रगतीची बातमी येईल आणि तुमचं हृदय आनंदाने भरून येईल. स्वामंत तुमचे मुले समाधानाने भरून जातील. तुमचं फक्त एक गोष्ट करा, त्यांच्या अटीशिवाय प्रेम करा, कारण अटीशिवाय प्रेम हीच तर खरी ताकद आहे. तुमच्या मुलांच्या आयुष्यात कधी आधार आला त्याच्यावर त्याच्याशी दीप बना, कधी ते सम्राट पडले तर त्यांच्यासाठी दिशा बनेल, कधी ते रडले तर त्यांच्यासाठी आधार बना. हीच तर खरी भूमिका आहे, हीच तर तुमची खरी ताकद आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहे. स्वामी समर्थांचा हात तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या डोक्यावर आहे. त्यांच्या कृपेने तुमची मुलं जिथे जातील तिथे त्यांना योग्य लोक भेटतील, योग्य संधी मिळेल आणि योग्य यश मिळेल. स्वामी जिथे तुम्ही थांबता तिथून आता मी सुरुवात करतोय. तुमचं काम म्हणजे प्रयत्न, तुमचे काम म्हणजे प्रेम, तुमचं काम म्हणजे आशीर्वाद. पुढचं सगळं माझ्यावर सोडा, असं स्वामी सांगतात. आज तुमचं मूल संघर्ष करत आहे, कदाचित त्याला आता योग्य दिशा सापडत नसेल, कदाचित लोक त्याची थट्टा करत असतील, कदाचित नातेवाईक प्रश्न विचारत असतील, कारण आता असतो मुलगा असं काय करत आहे ती मुलगी, हे शब्द मनाला टोचतात. पण लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलत आहे म्हणजे तुमचं काम विश्वास ठेवणे. स्वामंत ज्याच्यावर हात जगा असतं त्याच्यावर वेळ एक दिवस असतो. आज त्याला कोणी विचारत नाही, त्याच्याकडे उद्या लोक सल्ला मागायला शिकतील. आता फक्त हा काळ सहन करा. घरात भांडणं नको, घरात नकारात्मक शब्द नको, कारण घर म्हणजे ऊर्जा असते. जिथे प्रेम असतं तिथे शक्ती असते. तुमचं आता मुलं जर शांत झालं असेल तर समजा ते आतून आता खूप काही सहन करते. त्याच्याशी बसा, त्याला विचारा, तुला तर काय वाटतंय, तू ठीक आहेस का? कधी कधी त्यांना पैशाचे नाही तर फक्त तुमच्या शब्दाची गरज असते. स्वामी म्हणतात, आई वडिलांचं एक सकारात्मक शब्द नवीन शब्द बदलू शकतं. आजपासून तुमच्या लेकरांचं रोज सांगा, तू सक्षम आहेस, तू प्रयत्न कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. हा विश्वास त्याला पुढे उभं करेल. यश अचानक येत नाही आहे, ते हळू येतं. पण जसं झाड वाढतं तसं पहिल्या मूळ मजबूत होतात, पण खोड वाढतं, पण फांद्या होतात, मग शेवटी फळ लागतं. आता तुमच्या मुलांची मुळे आता मजबूत होत आहे, म्हणून आता वरून काही दिवस दिसत नसेल, पण आता खूप काही घडत आहे. स्वामी काही करू नका, योग्य वेळ येईल. तुमच्या घरात आनंदाचे दिवस येतील, कष्ट सोनं होईल आणि आजची चिंता उद्याच्या हसण्यात बदलेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांना तुलना करू नका. तर तुमचे तर स्पर्धा नको आहेत, त्यांच्या समजून घेणारे आई वडील हवे आहेत. तुम्ही जिथे जर आता त्याच्या पाठीशी उभे राहिलात तर ते जगाशी लढू शकतात. स्वामी म्हणतात, आता तुमचे मुलं माझ्या छत्रछायेखाली आहे. तुम्ही आता म्हणून भीती सोडा, राग सोडा आणि जुन्या चुका सोडा. आज नवीन सुरुवात करा. घरात शांतपणे दिवाला मनात प्रार्थना करा. आम्ही विश्वासाने म्हणा, माझ्या लेकरांच्या आयुष्यात प्रकाश येणार आहे. तो प्रकाश नक्की येईल. आई वयाच्या आता डोळ्यातील पाणी आलं आणि वडिलांच्या कपाळावरती घाम कधी वाया जात नाही. एक दिवस तुमचं मूल यशस्वी होऊन तुमच्या समोर उभं राहील, तुमच्या हातात येऊन आता ये म्हणेल, तुमच्या विश्वासामुळे मी आता तिथे आहे. त्या आता क्षणी तुम्हाला कळेल तर त्या प्रत्येक संघर्षाचा अर्थ होता आता त्या अश्रूंचा मोल आहे. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा, मी त्यांच्या आता घरात आनंद आणणार आहे. आज मन शांत करा, प्रेम वाढा, विश्वास ठेवा. तुमचे मुलं जिथे जातील तिथे त्यांना यश मिळेल, कारण त्यांच्या पाठीशी तुमचं प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमातच माझा आशीर्वाद आहे. बाबांनो, तुम्ही आता आयुष्यभर कष्ट केले, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, नवीन कपडे घेण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिला, त्याच्या तक्त्यापेक्षा त्यांच्या भविष्याकडे सापडतील. परत आता तुमच्या आता त्या प्रत्येक त्यागाची नोंद आहे. एकही कष्ट वाया गेलं नाही. तुमच्या हातातील घट्टे, डोळ्यातील आता काही वर्तुळे, मनात दडवलेली काळजी, हे सगळं मला दिसत आहे. आज तुमचं तर मुलं जगात उभी आहे, काही शिक्षणात आहे, काही नोकरी करत आहे, काही अजून मार्ग शोधत आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, तू एकटा नाही आहे. तुमच्या घरात आता जे संस्कार केले त्यांच्यासोबत सावलीसारखं आहे. लोक कितीही बदलले तरी घरातून मिळालेली शिकवण मनातून जात नाही. कधी कधी तुम्हाला वाटतं आपण आता पुरेसं केलं आहे, आपण चुकलो तर नाही ना, हा प्रश्न प्रत्येक आईबाबाच्या मनात येतो.
स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जिथे प्रेमाने केलं ते कधी तर तुमचं चुकीचं नसतं. तो चुका झाल्या असतील तर कडक शब्द गेले असतील, राग आला असेल तर मनात एक कधी वाईट नसतं. तुमचं आता मुलं हे ओळखतात आणि आता नाही तर उद्या त्यांना तुमची किंमत मिळते, कळते. तुमच्या मुलांना आता जगाशी संवाद आता करायचा असतं. स्पर्धा, ताण, अपेक्षा, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड हे सगळं त्यांच्या समोर असतं. कधी ते हरल्यासारखं वाटेल, कधी त्यांना वाटतं की आपण काहीच नाही आहे. त्या क्षणी त्यांना एकच शब्दाची गरज असते, ते फक्त सांगा, तू प्रयत्न करत राहा. यश एकदम मिळत नाही, ते हळूहळू वाढतं. जसं सूर्य उगवताना पहिल्यांदा फक्त किरण दिसतात, मग हळूहळू प्रकाश पसरतात. तुमच्या मुलांच्या आयुष्यात आता तोच प्रकाश येतोय. कदाचित अजून पूर्ण दिसत नाही, पण पहाट झाली आहे. स्वामी म्हणतात, आता आता त्या पैशापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा वाटेल, त्यांच्या मोठ्यापेक्षा समाधान महत्त्वाचा वाटेल, कारण त्यांना तुमच्याकडून तेच शिकलेलं आहे. कधी तुमचं मूल दूर शहरात जाईल कामासाठी, शिक्षणासाठी, घर रिकामं वाटेल, भिंतीत आता शांतता असेल आणि तुम्हाला तुमचं मन भरून येईल. पण लक्षात ठेवा, हे दूर जाणं तुटणार नाही, ते वाढणं आहे. पाखरू उडतं म्हणून घरट्याची किंमत कमी होत नाही. उलट ते घरटं त्याचं बळ असतं. तुमच्या घरातून उडलेलं पाखरू परत येईल, तुमच्यासाठी आता काहीतरी घेऊन येईल. अभिमान, यश आणि समाधान. स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांच्या कपाळावर परिश्रमाची रेषा आहे. ती रेषा कधी पसरवत नाही, फसत नाही. ते कदाचित श्रीमंत होतील, कदाचित साधं आता आयुष्य जगतील, पण एक गोष्ट नक्की, हे चांगले माणूस आहे. आणि शेवटी तुमच्या चांगलेपणात हा सर्वात मोठा यश आहे. बाबांनो, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांचा सतत घाबरू नका. जग वाईट असो असं सांगू नका, त्याऐवजी सांगा, तू मजबूत आहे. तुमचा विश्वास त्यांच्या मनात ताकद निर्माण करेल. एक दिवस तुमचं मूल तुमच्या समोर उभं राहील आणि म्हणेल, तुमच्यामुळे मी इथेपर्यंत आलो. ज्या दिवशी तुमच्या डोळ्यातील अश्रू सर्व आता कष्ट धगून गेले. स्वामी म्हणतात, जास्त चिंता करू नका. चिंतेचे प्रश्न सुटत नाही, विश्वासाने मार्ग सोडत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, रोज सकाळी मुलाचं नाव घेऊन त्यांचा आशीर्वाद द्या, मनापासून शुभेच्छा द्या. त्या शुभेच्छा त्याच्यापर्यंत पोहोचतात. तुमच्या घरात लवकरच एक नवीन चांगला आनंद येईल आणि चांगलेपणा, बातमी, काही मोठी संधी किंवा एखादा छोटा विजय तुम्हाला तो तुमच्या मनाला शांत देईल. शेवटी म्हणतात, आई बाबांनी तुमची मुलं आता जिथे जातील तिथे त्यांना यश मिळेल, कारण ती तुमच्या कष्टांची सावली घेतली जाते, त्यांच्या प्रेमाची ऊब घेतली जाते आणि माझ्या आशीर्वादाची साथ घेतली जाते. भीती सोडा, विश्वास सोडा, प्रेम करत राहा. तुमच्या घरात प्रकाश कमी होणार नाही. तुमच्या लेकरांच्या पावलांना तो अजून वाढणार आहे. मी आहे तुमच्यासोबत आणि तुमच्या लेकरांसोबत. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.